आज आपण आलेलो आहोत महेंद्र अण्णा दोरगे यांच्या ऑफिसला भांडगाव येथे व्हिजिट देण्यासाठी। आज निष्ठावान भाजप काय असतं हे आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत। कारण गेली 14-15 वर्ष या दौंड तालुक्यामध्ये भाजपचं कमळ कोणाला माहीत नव्हतं। त्यावेळेस जिल्हा अध्यक्ष नामदेव बापू ताकवणे यांच्या माध्यमातून महेंद्र अण्णा यांनी फार मोठा सिंहाचा वाटा आहे त्यांचा। तालुक्यामध्ये प्रत्येक गावोगावी फंडिंग करणं, फंडिंग गोळा करून पक्षाला निधी पुरवण्यापर्यंत अशा निष्ठावान कार्यकर्त्यांना आज पूर्णपणे बॅकफुटवर जावं लागलेलं आहे। तर त्यानिमित्त त्यांच्या मनातली जी खतखत आहे ते आज आपल्या आरजे न्यूज चॅनलसाठी ते बोलून दाखवणार आहे। नमस्कार सर। नमस्ते, मी महेंद्र दोरगे। ॲक्च्युली आज आपण जी चर्चा करतोय ती खरंच म्हणजे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक प्रश्न पडला आहे की निष्ठावंत भाजप म्हणजे काय, आणि ज्या लोकांनी पक्षासाठी खरे वेळ दिला आहे त्या लोकांना आज काय मिळतं आहे। म्हणजे तसं पाहिलं तर भाजपचं काम मी सुरुवात करायला 8-9 पासून केली, आणि ज्यावेळेस नामदेव बापू ताकवणे जिल्हाध्यक्ष झाले 11-12 साली, तेव्हापासून आम्ही खरे भाजपचं काम चालू केलं। आणि पहिले म्हणजे गावामध्ये आम्ही पहिली शाखा ओपन केली। त्याच्यानंतर बाकीच्या तालुका लेवलला जे काही गावं असतील त्या प्रत्येक गावात शाखा ओपन करणं, कार्यकर्ते जोडणं, हे बापूंच्या मार्फत आम्ही काम केलं। 2008-9च्या आधी जी भाजप होती ती वासुदेव नानांनी जिवंत ठेवली होती, आणि तिथून पुढं खऱ्या अर्थानं 8-9च्या पुढं जसे नामदेव बापू सक्रिय झाले त्याच्यानंतर खरी भाजप आम्ही रुजवली, वाढवली। आणि त्याच्यानंतर 2014ला भाजपचं सरकार आलं। जसं भाजपचं सरकार आलं, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले, नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले, त्यावेळेस खऱ्या अर्थानं ज्या आमच्या काही घोषणा होत्या, काही आमचं जे काही राजकारणाचे मुद्दे होते ते असे होते की ना खाऊंगा ना खाने दूंगा, हा मोदी साहेबांचा मुद्दा होता। त्याच्यानंतर भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही काम केलं, आम्ही ऊस दरवाढीच्या विरोधात काम केलं। भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलायचं म्हणलं तर आमच्याकडे देवेंद्र फडणवीस साहेब बैलगाडीभर आमच्याकडं पुरावे होते। आज प्रश्न असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो की आपण ना खाऊंगा ना खाने दूंगा, काँग्रेसच्या काळात झालेला भ्रष्टाचार, तर आज तीच लोक मांडीला लावून आहेत। त्याच्यानंतर बाकी इतर पक्षातून जो आपण ज्यांचे कागदपत्र काढले, त्यांचं काय आपण गोष्टी बाहेर काढल्या, ती लोक मांडीला लावून बसले, आणि खरी जी कार्यकर्ते ते मागे राहिले। म्हणजे एवढं सगळं करताना पार्टी ज्यावेळेस सत्तेत आली त्यावेळेस निष्ठावंतांचं जर तुम्हाला आम्ही सांगायला गेलं तर जवळजवळ 600-700 कार्यकर्ते असे येतात तालुक्यात की खरी भाजप त्यांनी प्रत्येक गावागावात वाढवली। आणि आज त्या लोकांचा जर तुम्ही शोध घेतला तर ती लोक आज कुठे आहेत? मी कुठे हे जर मला विचारलं तर मी आज भाजपमध्येच आहे। पण आम्हाला आज अशी वेळ आली, मी साधारण 12मध्ये तालुक्याचा उपाध्यक्ष होतो देवागडीचा काय, आणि आज अशी वेळ आली की आम्हाला लोक सांगतात की चला प्रचार करायचा आहे। म्हणजे आम्हाला असं कुठेही विश्वासात घेतलं जात नाही, आणि एवढं सगळं करत असताना ना खाऊंगा ना खाने दूंगा हा विषय असेल, आणि आत्ताची जी भाजप आहे ती काँग्रेस मुक्त करायचं होतं भाजपला आधीच्या, पण आता ही काँग्रेसयुक्त भाजप झालेली आहे। आज वासुदेव नानासारखा विषय असेल, आज वासुदेव नानांनी फॉर्म भरण्याची तयारी केली, आणि फॉर्म भरायच्या आधी 10 मिनिटं नानाला कळतं की आपलं तिकीट कापलं जात आहे। म्हणजे आमच्या मनाला इतकी मोठी वेदना झालेली आहे की आज ही माझ्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्याला ही वेदना झालेली आहे। आज ज्या अर्थाने नानाचं तिकीट कापण्यात आलं त्या विषयावरती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला इतक्या वेदना झाल्यात आम्ही म्हणजे ते शब्द सांगू शकत नाहीत। आज बापूंचा इतिहास काढला, बापूंची परिस्थिती बघितली, बाकीच्या गोष्टी बघितल्या। आज बापूची मुलगी पारगाव वरवण गटातून निवडणूक लढवते। आज जरी आम्ही भाजपमध्ये असलो, बापूंनी शिवसेनेच्या चिन्हावर लढत असले तरी आमचे नातेसंबंध नातेगोते आहेत। आम्ही तिथं बापूला 100% मदत करणार आहोत, कारण आमचं एक नातं जोडलेलं आहे। ते आमचं नातं कधीच तुटू शकत नाही। बापूंनी कुठेही गेले तरी आमचं मत हे बापूलाच असणार आहे। आमचं जे काय तिथं नातेवाईक असतील हे असेल ते बापूला असेल। आता राहिला विषय आमचा यवत गटाचा। यवत गटामध्ये आमच्या गावामध्ये बघा साधारण 2-3 लोकांनी अर्ज भरले होते, उमेदवारी मागितली होती। आज
ते चांगले प्रतिष्ठित लोक आहेत. आज मी कोणाचं इथं नाव घेऊ इच्छित नाही, पण त्या लोकांची उमेदवारी डावलली त्याचाही आम्हाला रोष आहे, त्याच्यावरही आम्ही नाराज आहोत. आज आमच्याकडे एक अपक्ष उमेदवार आहे. आज या ठिकाणी आम्हाला असा प्रश्न पडतो की जो अपेक्षा आहे, आज पक्षाचं बघायचं का गावचं बघायचं. आज त्याला कसल्याही परिस्थितीत काही जरी झालं तरी गावामधून आम्ही त्याला सपोर्ट करणार आहे. आज आपण प्रत्यक्ष महेंद्र अण्णांच्या मनातली जी खतखत आहे त्यांनी व्यक्त होण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज त्यांना वाटलं की आपण निष्ठावान BJP पूर्णपणे बॅकफूटवर असून आत्ता फक्त काठी एक आणि झेंडे बदल अशांच्या ताब्यात पक्ष गेला की काय अशी चिंता त्यांना वाटू लागल्यामुळं त्यांनी त्यांच्या मनातली खतखत व्यक्त केली आहे. RJ News 27 मराठीसाठी विकास साळुंके, दौंड तालुका प्रतिनिधी. धन्यवाद.